पुढची बातमी पाहूयात। अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली असल्याचं पाहायला मिळतंय। देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असा आरोप परब यांनी केला। तर गद्दार कुणाला बोलतो, बाहेर ये तुला दाखवतो असं प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी अनिल परब यांना दिलं। विधान परिषदेत दोन्ही आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगल्याचं पाहायला मिळाले। 2019 ते 2022 त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का? अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का? अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का? तर त्याला मी उत्तर दिलं, त्यावेळी हा कायदा झाला नव्हता। मग त्यावेळी एक मिनिट ऐका ना, ऐका, अरे ऐका ना, ऐका का? आता तुम्ही केलं नाही, तुम्ही केलं नाही, तुम्ही माझी विनंती आहे तुम्ही ऐकून घ्या। तुम्हाला सकारात्मक उत्तर पाहिजे ना, खाली बसा बरं। केलं नाही, तुम्हाला गोंधळात सभापती महोदय तुम्ही शांत राहा जरा। पुढचा नाही, तुम्ही शांत राहा। अहो तुम्ही असे आमरी केलं नाही, रेकॉर्डवर येतंय ना, ते ऐकवत नाही का? ते ऐकवत नाही का? होऊ दे ना। अरे तुम्ही केलं नाही, मंत्री होतात, तुम्ही केलं नाही, मंत्री होतात, तुम्ही करू शकला नाही। म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे? तुमचं पुतला मावशीचं प्रेम आहे। मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, खाली बसा। सन्माननीय सभापती महोदय, मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, तुम्ही खाली बसा प्लीज, शांत। सन्माननीय सभापती महोदय, यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे? नाही तुम्ही कशासाठी? आपल्याला चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना। अरे तुम्ही स्वीकारा, तुम्ही केलं नाही। बरं मंत्री महोदय पुढे बोला, तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा, पुढे बोला, पुढे बोला। ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे। अहो आम्ही करणारच। साहेब असं नका बात करू, मराठी भाषेचा विषय प्रसादजी लाड जागेवर जाऊन बसा। हा, सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा, उत्तर पूर्ण करा। चला तुम्ही शांतता ठेवा। अहो ते तुमचं पूर्ण ऐकून घ्या। आता खाली बसा। सन्माननीय सभापती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा बरं। ऐकायची जर अहो त्यांनी ते आता तुम्हाला गोंधळ घालायचा का? एक सभापती महोदय, आता मला वेळ द्या। आता तुम्ही ऐकून घ्या। अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या, ऐका ना, खाली बसा। आता काय झोंबतंय का कानाला? नाहीये, मराठी माणसाचा प्रश्न आहे। ऐका पाहिजे ना। ऐकून घ्या। नाही असं बोलायचं नाही, शांत एक मिनिट सांगू का आम्ही काय करत होतो ते? सांगू का? काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? शांतता तुला दाखवतो याला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय म्हणतो? पावसासंदर्भातल्या काही बातम्या आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। तर काही गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। छोट्या नाल्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांनी रस्ता ओलांडताना काळजी घ्यावी असा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। या पावसाची ड्रोनची दृश्य देखील समोर आली आहेत। ड्रोनच्या दृश्यातून या ठिकाणी असलेल्या पूरस्थितीची भीषण परिस्थिती पाहायला मिळते। ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आपण पाहतोय। नागरिकांना सध्या काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी सपाटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी, पावसाची काय सद्यस्थिती? पाहिलं की भंडारा जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे जनजीवन हा विस्कळीत झाला होता। आणि त्याचप्रमाणे पाहिलं की भंडारा जिल्ह्यातील नदी नाले असो किंवा डॅम हे ओव्हरफ्लो होऊन वाहत होते आणि त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी 81 ठिकाणचे मार्ग बंद करण्यात आले होते भंडारा। आणि त्याचप्रमाणे पाहिलं की वैनगंगा नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे अनेक घरामध्ये पण पाणी गेलेलं आहे। आता सध्याची काल स्थितीपासून भंडारा जिल्ह्याची स्थिती नॉर्मल झालेली आहे। पाऊस थांबलेला आहे आणि सध्याची परिस्थिती नॉर्मल आहे। ठीक आहे रवी, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीमुळे आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्राला मोठा फटका बसलाय। गोसेखुर्द धरणातील विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे आणि या नदीचं पाणी आजूबाजूच्या हजारो हेक्टर शेतात आणि गावांमध्ये पसरलंय। वैनगंगा नदीच्या या पुराची दृश्य ड्रोनमध्ये कैद करण्यात आली आहेत।
सध्या या ठिकाणी आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हैदर, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नेमकी काय पावसाची सद्यस्थिती? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या 3 दिवसावर पाऊस होता आणि त्याच्यामुळे नदी नाले सगळे ओढे जे आहेत ते दुथडी भरून वाहत होते। यासोबतच जे गोसीखुर्द धरण आहे त्याचे 33 दरवाजे उघडले असल्यामुळे ब्रह्मपुरीला याला मोठा फटका बसलेला आहे। ब्रह्मपुरीचे जवळपास 10 ते 12 गाव पाण्याच्या वेळाखाली आहेत आणि सध्या तरी गोसीखुर्द जे आहे ते विसर्ग हा 12 क्युमेक्स असल्यामुळे सध्या पूर ओसरण्याची परिस्थिती आहे। परंतु पाऊस जो आहे जर पुन्हा एकदा आला तर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। जवळपास हजारो हेक्टर शेती जी आहे ती पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे। सध्या तरी ओसरल्यानंतरच या संदर्भातले जे एकंदरीत नुकसान आहे ते कळणार आहे। ठीक आहे हैदर, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात गेल्या 12 तासांपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे। मात्र जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पुराचा फटका अनेक गावांना बसलाय। आरमोरी मार्गावर पुराचं पाणी आल्यामुळे गेले 12 तासांपासून हा मार्ग बंद आहे। पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांना जाण्यास मनाई केलेली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगा नदीचा फटका पडलेला आहे। गोसीखुर्दचे 33 दरवाजे उघडले, त्याच्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। आता गोसीखुर्दचा जो पाण्याचा विसर्ग आहे तो 12,000 क्युमेक्स पर्यंत आलेला असल्यामुळे सध्या तरी पूर परिस्थिती ओसरायला सुरुवात झालेली आहे। हा जो मार्ग आहे हा आरमोरी रोड आहे गडचिरोलीला जाणारा आणि हा पूर्णपणे बंद आहे, कारण की इथं जो रस्ता आहे तो रस्ता थोडा खाली असल्यामुळे या सगळ्या नाल्याचं पाणी या रस्त्यावर आलं आहे। त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे। समोरच इथून साधारण अर्ध्या किलोमीटरवर पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे आणि कोणत्याही वाहनाला जाण्यास मनाई केली आहे। परंतु अशा प्रकारे ट्रक्स जे आहेत ते परवानगी नसताना सुद्धा गेल्यामुळे दुसऱ्या बाजूने येत असल्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, कारण की पाण्याचा स्पीड जो आहे तो वाढत आहे आणि अशा मोठ्या घटना निर्माण होऊ शकतात। सध्या तरी ब्रह्मपुरी तालुक्याला आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, कारण की आजूबाजूच्या गावातले जे विद्यार्थी आहेत ते कॉलेजमध्ये येतात, शाळेमध्ये येतात आणि इतर जे आहेत ते येतात म्हणजे भाजीपाला असो किंवा दुधाचं हे सगळे येतात, त्याच्यामुळे ते रस्ते बंद आहे आणि ते पोहोचू शकत नाही। याकरिता आज तालुका स्तरावर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। अमरावतीतील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळला आणि पावसामुळे नागपूर संभाजीनगर एक्सप्रेस हायवेवर पाणी साचलं, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। धामणगाव तालुक्यातील देवगाव बोरगाव जवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि यावेळी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। तिकडे वर्धा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। नदीकाठावरील शेतीत साचून असणाऱ्या पाण्यामुळे पिकं सडण्याची शक्यता आहे। दुसऱ्यांदा मुसळधार पावसाचा फटका बसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आणि याचा फटका शेतीला बसलेला आहे। आपण पाहू शकतो की नदीकाठावरील ज्या शेती आहेत त्या अशा पाण्याखाली आलेल्या आहे। जवळपास हजारो हेक्टर जी जमीन आहे ही पाण्याखाली आलेली आहे। वर्धा, समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्याला याचा मोठा फटका बसलेला आहे। नुकतीच पेरणी झाली होती, लागवड झाली होती आणि आता बियाणं उगवायला लागलं होतं, मात्र त्या बियाण्याला आता ह्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। त्यामुळे शेकडो हेक्टर जी जमीन जी आहे, हजारो हेक्टर जी जमीन आहे ती आता पाण्याखाली आली आहे। त्यामुळे शेतकरी कुठेतरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जर दुसरीकडे बघितलं तर अशा पद्धतीनं पीक उगवलं होतं, मात्र या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। ते मात्र माथेघर शेती असल्यामुळे त्या शेतातलं पाणी जे आहे ते ओसरलं आहे। मात्र नदीकाठावरचं जे गाव आहे, नदीकाठावरच्या ज्या शेती आहे त्या शेतामध्ये अजूनही पाणी साचून आहे आणि हे पाणी आता 2 ते 3 दिवस ओसरणं शक्य नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते पाण्यामुळे सडलं जाणार आहे आणि त्यांना आता तिबार पेरणी करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही आहे। नरेंद्र मध्ये, न्यूज 18 लोकमत, जानकी, वर्धा।